बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सुरुवातीला एक मोठी बातमी। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी पक्षात घडामोडींना आता वेग आलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना आता त्यामध्ये ट्विस्ट आलाय। दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य युती आता जवळपास फिसकटल्याची चर्चा सुरू झालेली आहे। यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अचानक बारामती हॉस्टेलमधून रवाना झालेत। कोणताही ताफा न घेता एकटेच अजित पवार निघून गेल्यानं चर्चांना उधाण आलंय। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये घडामोडींना पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढतील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत्या। मात्र काल दुपारी खरं तर बारामती हॉस्टेलमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी शरद पवार गटाचे नेते जे आहेत ते पोहोचले होते। अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली। मात्र त्यानंतर ही चर्चा फिसकटली का असा प्रश्न जो आहे तो आता निर्माण होतोय। चिन्हावरून चर्चा फिसकटली असताना काल रात्री उशिरा पुन्हा महाविकास आघाडीची बैठक झाली, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आणि त्यानंतर मनसेचे देखील काही नेते होते। आणि त्यानंतर आता राजकीय घडामोडींना पुण्यात वेग आलेला पाहायला मिळतोय। मी पुण्यातल्या जिजाई या निवासस्थानी आहे अजित पवारांच्या। इथून काही अंतरावर जिजाई हे निवासस्थान आहे अजित पवारांचं। खरं तर अजित पवार आज सकाळी नेहमीप्रमाणे पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये आले होते। 6:45ला बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवार आले। त्यानंतर अर्धा तासानंतर अजित पवार कॉन्व्हॉय न घेता त्यांची जी फॉर्च्युनर गाडी आहे 13-12 नंबरची, या गाडीतून एका ठिकाणी रवाना झाले। पण एवढ्या राजकीय घडामोडी घडत असताना अजित पवार अचानक एकटेच एकाच गाडीतून कुठं गेले हा संभ्रम आहे, हा प्रश्न आहे। मात्र जिजाई बंगल्यावरती जी गाडी बारामती हॉस्टेलमधून निघाली तीच गाडी आता जिजाई बंगल्याच्या पार्किंगमध्ये आहे। फॉर्च्युनर 13-12 नंबरची जी गाडी आहे ही इथून समोर जिजाई निवासस्थान आहे पवारांचं। आणि काल खरं तर जे आघाडी दोन्ही राष्ट्रवादीची होणार पण चिन्हावरून अजित पवार गटातील काही पक्षांचं म्हणणं आहे की घड्याळ या चिन्हावरच दोन्ही राष्ट्रवादींनी लढावं, मतविभाजनी होऊ नये म्हणून हा पर्याय त्यांनी दिला होता। पण शरद पवार गटाला हा पर्याय मान्य नाही, तुतारी चिन्हावरच लढण्यासाठी ते आग्रही आहेत। या सगळ्या घडामोडींनंतर काल पुन्हा रात्री म्हणजे दोन्ही पर्याय शरद पवार गटांकडून खुले ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी महाविकास आघाडीची देखील बैठक जी आहे ती रात्री पार पडली। आज पुन्हा त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। पण या सगळ्या घडामोडींना जो वेग आलाय, पुन्हा या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का? पुणे महानगरपालिकेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी एकत्रित लढणार का असा प्रश्न असताना आज पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे खरं तर बारामती हॉस्टेलमधून एकटेच निघाले। आता अजित पवार गेलेत कुठं? ते जिजाई निवासस्थानी आलेत की कुठल्या दुसऱ्या नेत्यांना भेटायला गेलेत की जिजाई निवासस्थानीच कुठली एखादी बैठक चालू आहे? हे सगळे प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होत आहेत। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आणि यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून बरीच खलबत झाली। जागा वाटपासाठीच्या बैठकीत चांगलीच घासाघीस देखील झाल्याचं कळतं। त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलं होतं। मात्र अचानक पुण्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलाय। एकीकडे पुण्यात एकत्र निवडणूक लढण्याबाबत शुक्रवारी रात्रीतूनच निर्णय होईल असं बोललं जात असताना अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चेसाठी पोहोचले। राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली। सर्वच उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर लढावं या मुद्द्यावरून दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद झाल्याची माहिती मिळते। या मतभेदातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पोहोचल्याचं बोललं जातंय। तर दुसरीकडे अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या सर्व घडामोडींमुळे पुण्यामध्ये नेमकं कोण कोणासोबत आघाडी करणार यावरून चर्चांना उधाण आलंय। दरम्यान पुण्यात काय घडतंय आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची चर्चा सुरू होती। मात्र अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चेसाठी पोहोचले। अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। पुण्यामध्ये मनसे सुद्धा महाविकास आघाडीसोबत लढणार का या चर्चांना आता उधाण आलंय। कारण रात्री उशिरा पुण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली आणि या बैठकीला
मनसेनं हजेरी लावली. त्यामुळे आता मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार का याची चर्चा रंगलेली आहे. जे काही होईल ते लवकर कळवलं जाईल अशी भूमिका मनसे नेत्यांनी घेतली आहे. तर महाविकास आघाडीची बैठक शांताई हॉटेलमध्ये सुरू होती.